नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच मंत्रिमंडळासंदर्भातली एक मोठी अपडेट. मंत्रिमंडळाचा शपथविधी हा उद्या होणार आहे हे जवळपास निश्चित झालंय. तर भाजपला आता दिल्लीतील यादीची प्रतीक्षा लागून राहिली आहे. दिल्लीतून मंत्रिपदाच्या नावांची यादी आल्यानंतर या संदर्भातली घोषणा होणार असल्याचं कळतंय. आपण पाहतोय आतापर्यंत अनेकांनी या संदर्भातल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडून. विनायक, काय सांगाल? मंत्रिमंडळाचा शपथविधी उद्या होणार असल्याचं जवळपास निश्चित झाल्याचं कळतंय. मोहिनी, बरोबर आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उद्या हा शपथविधी होईल हा जवळपास निश्चित झालेला आहे. भाजपची संपूर्ण चाचपणी जी आहे मंत्रिपदाचा उमेदवार कोण असेल याची झालेली आहे. आता प्रतीक्षा भाजपला आहे की दिल्लीतना वरिष्ठांकडून जी एक यादी येते, जे कोणी मंत्री पदाचे उमेदवार असणार आहेत किंवा मंत्री होणार आहेत त्यांची यादी जी येते ती यादी जी आहे ती दुपारपर्यंत येते का याची प्रतीक्षा जी आहे ती आता भाजपला लागलेली आहे. कारण आपण जर पाहिलं तर अनेक बैठका झालेल्या आहेत. दिल्लीत सुद्धा बैठका काल परवा झालेली पाहायला मिळाली. त्यामुळे आता ही यादी केव्हा येते आणि हा शपथविधी उद्याच्या शपथविधीवरती शिक्कामोर्तब होतं का हे बघावं लागेल. परंतु जी माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे त्यानुसार जवळपास निश्चिती जी आहे ती झालेली आहे. आता फक्त त्या यादीचीच प्रतीक्षा जी आहे ती भाजपला दिल्लीतल्या लागलेली पाहायला मिळते. अगदीच, नक्कीच. धन्यवाद विनायक, दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. मंत्रिमंडळाच्या हालचालींना आता वेग आल्याचं दिसतंय.